भक्ती म्हणजे नेमकं काय? म्हणजे भक्ती करतो म्हणजे आपण नेमकी काय करतो? पूजा करतो की त्याचं नामस्मरण करतो किंवा त्याला कसं बघता येईल म्हणजे? बघा, आता भक्ती जर आपलं मूळ समजून घ्यायची असेल तर नवविधा भक्ती हे समजून घेणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. जेव्हा हिरण्यकश्यपूनं हं, आपल्या मुलाला म्हणजे भक्त प्रल्हादाला की दैव शाळेमध्ये शिकायला टाकलं की भगवान विष्णूच्या विरोधात या मुलाला शिकवा आणि याचा वध कसा करेल तो याच्यावर त्याचा प्रयत्न करा, याला तसं शिक्षण द्या. हं, हं. आणि तशी शिक्षण त्याला देणं सुरू केलं. परंतु काही दिवसांनी हिरण्यकश्यपूला मुलाला आणि त्या शिक्षकांना आपल्या दरबारात बोलवलं हं, हं. की हा मुलगा आत्तापर्यंत काय शिकलाय त्याची मी परीक्षा घेऊ इच्छितो, की हा खरंच भगवान विष्णूच्या विरोधात काही शिकलाय का. हं, हं. म्हणून तेव्हा त्याला विचारलं की बाळा तू आत्तापर्यंत काय शिकलास. तेव्हा भक्त प्रल्हादांनी जे सांगितलंय की मी फक्त भक्ती शिकलोय, मी फक्त भक्ती शिकलोय. हं. तर भक्ती म्हणजे काय, तर देवाची भक्ती. मग तो श्लोक येतो हां. की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम म्हणजे अर्चनम वंदनम दास्य सौख्यम आत्मनिवेदनम. आता याच्यामध्ये 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. अच्छा. पहिली भक्ती आहे श्रवण, जी वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा हा फार महत्वाची, ओके. की श्रवण करणं हे भगवंताची भक्ती करण्याची पहिली पायरी आहे. हं, हं. ठीक आहे. दुसरी आहे श्रवणम कीर्तनम. कीर्तन ही भक्तीची दुसरी पायरी आहे. ओके. तर कीर्तन जर आपण थोडंसं उत्तरेच्या दिशेला गेलो हं, हं. तर कीर्तन म्हणजे फक्त भजन करणं, याला कीर्तन म्हणतात. अच्छा. परंतु ते जर आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने जर भक्ती बघितली हं. तर तुकाराम महाराजांचा अभंग, नामदेव महाराजांचा अभंग किंवा नाथ महाराजांचा अभंग, हं. त्याच्यातून त्यांना आपल्याला काय संदेश द्यायचा आहे हं, हं. किंवा त्याचं विवेचन करणं, याला आपण कीर्तन म्हणतो. अच्छा. तर कीर्तन हे 3 प्रकारचं आहे. नाम कीर्तन असतं, अच्छा. नंतर एक असतं लीला कीर्तन हं, हं. आणि एक असतं गुण कीर्तन. ओके. नामकीर्तन म्हणजे भगवंताचं नामाचं कीर्तन करायचं, गुणाचं म्हणजे गुणाचं कीर्तन करायचं असं भगवंताच्या. हं. आणि लीला कीर्तन हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एखादा जेव्हा सप्ताह असतो हं, हं. त्या सप्ताहाचा सांगता हा काल्याच्या कीर्तनानं होतो. तर काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीलेचं वर्णन किंवा लीलेचं कीर्तन करणं त्याला म्हणायचं लीला कीर्तन. ओके. तर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. स्मरण, स्मरण म्हणजे एकच गोष्ट हं. आपण काही जरी करत असू हं. दैनंदिन जीवनात तरी स्मरणात भगवंताचीच सेवा करायची किंवा भगवंतालाच आठवायचं, त्याला म्हणायचं स्मरण. याच्यासाठी मी एक तुम्हाला छान उदाहरण देतो. अच्छा. की एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूला म्हणले हं. की मी तुमचा सगळ्यात मोठा भक्त आहे. भगवंता मी तुमचा सगळ्यात मोठा भक्त आहे. तेव्हा भगवंतांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं की नारद मुनीची परीक्षा घेऊया आणि खरंच हे माझे खरंच मोठे भक्त आहेत का ते बघूया. ते बघूया. हं. म्हणून त्यांनी सांगितलं की नारदा एक भांडं घे हां. आणि त्या भांड्यामध्ये भरून तेल घे बरं. आणि ते भांडं घेऊन संपूर्ण पृथ्वीला एक प्रदक्षिणा मार आणि माझ्या जवळ ये. हं. सांगितल्याप्रमाणे नारद मुनी गेले, भांड्यात तेल घेतलं हं, हं. आणि पृथ्वीची प्रदक्षिणा मारली आणि परत आली आणि भगवंताला बोलू लागले की बघा भगवंत, तुम्ही सांगितला ते मी केलं आणि मी जिंकलो, त्याच्यातला एकही थेंब पडला नाही. बरोबर. याचा अर्थ मी सगळ्यात श्रेष्ठ भक्त मीच आहे. हं, हं, हं. त्याच्यावर भगवंताने विचारलं की हे तर तू केलंस, हं. परंतु हे करताना तू माझं कितीदा नाव घेतलंस. तू तेलाचा एकही थेंब पाडला नाहीस, हं. परंतु हे करताना तू माझं नामस्मरण कितीदा केलंस. तेव्हा नारद मुनी निरुत्तर झाले, हं. त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. तेव्हा त्यांनी मृत्यूलोकात म्हणजे पृथ्वीकडे हात दाखवून सांगितलं हं. की तो एक शेतकरी आहे की जो आपला प्रपंच करतोय, आपली मुलं बाळं बायको सांभाळतोय, हं. एवढं करूनही तो माझ्यासाठी 15-20 मिनिटं दिवसातले काढतो. बरोबर. त्यामुळं तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ भक्त जर कोण असेल तर तो शेतकरी आहे. बरोबर. त्याच्यामुळं स्मरणम हे भक्तीची तिसरी पायरी आहे. हं. सतत दैनंदिन जीवनातही भगवंताचं स्मरण करणं हे महत्वाचं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. हं. पादसेवनम म्हणजे पायाची सेवा. अच्छा. तर वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त महत्व काय असेल तर पायाला महत्व. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे नाही न मागणे अनिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. वा. आमचं काहीच मागणं नाही, फक्त तुझ्या पायावरच आमचं सगळं सुख. त्याच्यामुळं पादसेवा ही भक्तीचं चौथी पायरी आहे. वा. ठीक आहे. हं. त्याच्यानंतर बघितलं तर अर्चनम. अर्चनम म्हणजे पूजा.
आता पूजेचे विविध प्रकार आहेत. तर भगवंताची पूजा करण्याची वैदिक पूजा करणे किंवा मानस पूजा करणे, म्हणजे मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात पूजा, ध्यान लावून करणं, ओके. हे पूजेचे प्रकार आहेत. अर्चनम, वंदनम, पुढची जी भक्तीची प्रक्रिया किंवा एक पायरी आहे ती वंदन आहे. वंदन म्हणजे पाया पडणे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण एकमेकाला भेटतो तेव्हा नमस्कार करतो बरोबर. किंवा रामराम म्हणतो. हे एक नमस्कार करणं, वंदनम करणं आहे. पण हे स्वरूप काय, याचं महत्व काय आहे? आपण कधी नमस्कार करतो, कधी वागतो, जेव्हा स्वतःचा अभिमान, स्वतःचा अहंकार मारतो, अच्छा, तेव्हाच आपण नमस्कार करतो, तेव्हाच आपण शरण जातो. म्हणून भगवंताच्या भक्तीचं जर पुढची पायरी बघायचं झालं तर वंदनम आहे. तर वंदन म्हणजे स्वतःचा अभिमान बाजूला ठेवून भगवंताचं शरण जाणं, वंदन करणं. त्यामुळे भक्तीची 5वी पायरी. आणि त्याच्या पुढची पायरी म्हणलं भक्तीची तर दास्य. ओके. तर दास्य म्हणजे भगवंताची सेवा, सतत सेवा करणं, भगवंताच्या प्रती नम्र राहणं, भगवंताच्या प्रती प्रामाणिक राहणं, त्याला म्हणायचं दास्यत्व. याच्यासाठी मला खरंच एक छान उदाहरण रामायणातलं द्यायला आवडेल तुम्हाला. की रामायणामधून जेव्हा भगवान रामाने रावणाचा वध केला आणि सगळे अयोध्येला परत आले, बरोबर, आणि भगवान रामाचा राज्याभिषेक झाला, त्याच्यानंतर आई सीतेनं अशी कामाची एक लिस्ट तयार केली की कोण काय काय काम करेल. त्याच्यामध्ये जेव्हा ती लिस्ट हनुमंतरायांनी वाचली आणि हनुमंतरायांनी बघितलं की या लिस्टमध्ये कोणत्याही कामाच्या काम हे मला दिलेलं नाही. अच्छा, त्या यादीमध्येच नव्हतं, त्या यादीमध्ये हनुमंतरायांचं नाव नव्हतं. मग तेव्हा हनुमंतराय नाराज झाले आणि एक भक्त सतत आपल्या भगवंताची सेवा करावी त्याची इच्छा असते. बरोबर. त्याच्यामुळं त्याच्यावर त्यांनी एक उपाय काढला आणि आई सीतेला सांगितलं की भगवंत जेव्हा कंटाळतील आणि जेव्हा ते जांभई देतील तर जांभई दिल्यानंतर आपण सुटकी वाजवतो, ते सुटकी वाजवण्याचं काम मी करतो. अच्छा, म्हणजे एक भक्त भगवंताची किंवा आपल्या आराध्य देवतेची सेवा करायचं एक निमित्त शोधत असतो. तसं हनुमंतरायांनी एक निमित्त शोधलं आणि एक सुटकी वाजवायचं काम सुद्धा त्यांनी केलं. म्हणून हे दास्यत्वाचं एक प्रमुख भक्तीचं एक प्रमाण आहे. बरोबर. म्हणजे स्वतःहूनच काही ना काहीतरी शोध घ्यायचा, असं नाही की मला ते काम दिल्यानंतरच मी करेल. हो. आता याच्यावर दुसरं जर उदाहरण द्यायचं झालं तर जसं तुम्हाला माहिती आहे की भगवान राम 14 वर्ष वनवासात गेले, तेव्हा अयोध्येचं राज्य हे भरत बघत होते. परंतु जेव्हा रावणाला वध करून जेव्हा भगवान राम हे परत अयोध्येला आले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा एक मूळ राजा म्हणजे जो राजा होता तो छत्र घेऊन श्रीरामांच्या मागे उभा होता. परंतु ही गोष्ट मारुतीरायांना खटकली की एक राजा जो अयोध्येला सांभाळलं ज्यानं, बरोबर, तो राजा भगवान रामाला छत्र घेऊन उभा आहे. तर ते भगवान रामाकडे मारुतीराया गेले आणि त्यांनी विचारलं की भगवंता, हे मला कुठेतरी बरं वाटत नाहीये आणि मी स्वतः ते छत्र पकडतो, परंतु तुम्ही भरताला छत्र पकडून नका देऊ. 2-3दा विचारलं परंतु भगवान रामाने त्यांना उत्तर नाही दिलं. जेव्हा 4थ्यांदा राहावलंच नाही मारुतीरायाला, मारुतीरायांनी परत विचारलं की भगवंता, माझी तुम्हाला विनवणी आहे की जो राजा होता, ज्याने राज्य आज तुम्ही जो राज्यकारभार करतायत त्याचं छत्र हातात न देता ते मला द्यावं. तेव्हा रामाचं उत्तर ऐकण्यासारखं आहे बघा. राम म्हणाले की एक राज्यकारभार करण्यासाठी एक राजाला एका संताचं छत्र असणं किंवा एक साधूचं छत्र असणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर. आणि तो साधुत्व जे संतत्व हे मला भरतामध्ये दिसतं, म्हणून भरताचं छत्र माझ्या डोक्यावर असणं हे महत्वाचं. म्हणून एक दास्य, एक राजा जरी होता तरी आपल्या भगवंताच्या प्रती छत्र घेऊन उभा होता. म्हणून दास्यत्व हे महत्वाचं भक्तीमध्ये. आणि त्याच्या पुढची जर प्रक्रिया बघितली भक्तीची पुढची पायरी तर सौख्यम. तर श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सौख्यम, आत्मनिवेदनम. सौख्यम म्हणजे मित्रत्व. भक्तीच्या एक पायऱ्या आपण चढत जातो आणि एका स्टेजला आपण भगवंताचे मित्र कसे होऊन जातो, त्याला म्हणायचं सौख्यम. तर त्याच्यामध्ये आपण जर प्रकार बघितले की मित्राचे प्रकार, तर मित्राचे 4 प्रकार सांगितले. सुरल मित्र, सुरल. त्याच्यानंतर आलं सखा, नंतर प्रिय सखा आणि प्रियतम सखा.
हे 4 प्रकार. 4 प्रकार आहेत. अच्छा. तर सुरल कोणाला म्हणायचं? हा. तर सुरल म्हणजे जो वयानं मोठा आहे, बरोबर, जो वयानं मोठा आहे पण तो माझा मित्र आहे. अच्छा. तो भगवंतापेक्षा वयानं मोठा आहे परंतु तो भगवंताचा मित्र आहे, तो सुरल आहे. सखा म्हणजे जो माझ्या भगवंतापेक्षा वयानं लहान आहे, तो झाला सखा. आणि प्रिय सखा जो भगवंताच्या समवयाचा आहे, तो प्रिय सखा. आणि प्रिय सखाच्याही वरची जी पातळी आहे तो अतिशय जवळचे आहे भगवंताच्या, त्याला म्हणायचं प्रियतम सखा. म्हणजे जसं की कृष्णासाठी सुदामा झाले आणि विठ्ठलासाठी पुंडलिकराय झाले. बरोबर. हे भगवंताची जवळचे, अतिशय जवळचे मित्र. ही भक्तीची 8वी पायरी आहे. आणि शेवटची जो बघितली तर आत्मनिवेदनम म्हणजे भगवंताला सर्वस्व अर्पण करायचं. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. म्हणजे आपलं काहीच ठेवायचं नाही, आपलं संपूर्ण जे काय आहे ते समर्पित करायचं. आणि त्याच्यानंतर भगवंत योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी. प्रत्येक योगक्षेम भगवंत स्वतः बघतात. आत्मनिवेदनम ती पायरी म्हणजे आत्मनिवेदन आहे. अशा भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत. अच्छा. म्हणजे ही शेवटची पायरी. आणि वारकरी संप्रदायाची मूळच काय आहे तर भक्ती आहे. बरोबर. म्हणजे हे सगळ्या पायऱ्या एक एक करत चढत जाऊन शेवटी भगवंतापर्यंत पोहोचणं हे थोडक्यात वारकरी संप्रदाय सांगतो. बरोबर. त्याच्यामुळेच वारकरी संप्रदायामध्ये भक्तीला खूप मोठं महत्व आहे.